या बर 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 हो या ठिकाणी हो महाराज हो महाराज जरा शांत राहा हा तुझं सगळं ओळखेल आम्ही काळजी करू नको शंकर तराळेत बाबासाहेब होळकर हे असणारे हातकर समाजातले आहेत सोपनराव चौधरी तात्यासाहेब या सर्व माळी समाजाचे आहेत त्याच्यानंतर वैजनाथजी माळवाळे हे कुमावत समाजाचे आहेत विष्णू आळसापुरी हे असणारा सावजी पाटकर आहे त्याच्याचबरोबर नाभिक समाजाचे असणारे जालिंदर वाघमारे आहेत राजपूत भामटा समाजाचे असणारे डॉक्टर अंकुश बावलाड आहेत त्याच्याचबरोबर विश्वकर्मा समाजाचे सर्वेराव कासारकर आहेत तसेच सोनार समाजाचे असणारे कपिल उद्वतक आहेत राजपूत भामटा समाजाचे असणारे गणेश नाईक आणि पुन्हा नाभिक समाजाचे असणारे या ठिकाणी जालिंदर वाघमारे गुंडूभाऊ हरणे या सगळ्यांचं असणारं स्वागत स्वीकारलं असं मी समजतो आणि जाहीर बोलतो मी आपल्याशी असताना फक्त 5-1 मिनिटं बोलणार आहे ओबीसीचं आरक्षण हे खऱ्या अर्थाने धोक्यामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद या ठिकाणच्या आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे आणि त्या स्थगितीचं कारण काय आहे तर त्या विभागामध्ये ओबीसींची टक्केवारी किती आहे जनगणना झाली नाही म्हणून माहिती नाही शासनाला सांगितलं की तुम्ही जनगणना करा टक्केवारी आम्हाला द्या आणि मग आम्ही सुरुवात करतो मित्रो हा जो सुप्रीम कोर्टाने मांडलेला सिद्धांत आहे की जनगणनेच्या आधारावरती असणारं आरक्षण द्यावं उद्याची विधानसभा झाली आणि शरद पवारांनी जे असणारं जाहीर केलं की 225 आमदार आम्ही निवडून आणू समाजाचे निवडून आणू म्हणून पहिल्यांदा म्हटले आणि नंतर आघाडीचे निवडून आणले असं म्हटले पोटात जे होतं ते ओटात आलं आणि आपल्या समोर ते सगळं दिसायला लागलं अशी परिस्थिती आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकही ओबीसीला उमेदवारी दिली नाही उलट आम्ही असताना ज्यावेळेस म्हणालो की बाबा किमान 5 जागा आपण ओबीसीला द्यायला पाहिजे जरांगे पाटील हे गरीब मराठ्याचे प्रतिनिधी आहेत त्यांना आपण मान्यता दिली पाहिजे ते ऐकण्याऐवजी त्या आघाडीतून आम्हालाच बाहेर काढून टाकलं काका हे जर राहिले तर हे लढत राहतील आणि आपली बदनामी होईल आपल्या सत्तेमध्ये वाटेकरी येतील आपल्या सत्तेमध्ये वाटेकरी नको म्हणून असणारा आम्हाला त्यावेळेस बाहेर काढलं हे आपण लक्षात घ्या मित्रो त्यांचं राजकारण त्यांच्याकडे मी इथल्या असणाऱ्या गरीब मराठ्याला सांगू इच्छितो की तुमचा खरा विरोधक कोण याचा पहिल्यांदा आपण असणारा शोध घ्या गावाच्या राजकारणात जिल्हा परिषदेच्या राजकारणात ओबीसीच्या राजकारणात विविध सहकारी सोसायटीच्या राजकारणात दुधाच्या सोसायटीच्या राजकारणात किंवा बाजार समितीच्या राजकारणामध्ये ओबीसी तुमच्या आडवा आलाय का नाही सडलेली राजा दाखवू नको हे विरोधक आहेत का तुमचे अजिबात नाही उलट गावाच्या राजकारणामध्ये
किंवा इतर मोठ्या राजकारणामध्ये ओबीसी हा नेहमीच सहयोगी राहिलेला अशी परिस्थिती आहे. ओबीसी हा नेहमीच सहयोगी राहिलेला आहे. पण जो मराठा समाज जरांगे पाटलांच्या उभ्या राहिलेला आहे, जरांगे पाटील यांच्या बरोबर उभा राहिलेला आहे की आम्हाला काहीच मिळालेलं नाही, त्याचा खरा विरोधक ओबीसी नाही, तर त्याचा खरा विरोधक मी ज्याला निजामी मराठा म्हणतो, श्रीमंत मराठा म्हणतो, हा खरा त्याचा विरोधक आहे. हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करणार, तुमच्याकडे मोबाईल आहे, आज संध्याकाळी किंवा उद्या दिवसामध्ये मिळाल्यानंतर जे 31 कुणबी मराठा समाजाचे खासदार निवडून आणलेले आहेत वेगवेगळ्या पक्षाचे, ते एकमेकाच्या नात्यामध्ये आहेत की नाही हे सांगा. ते एकमेकाच्या नात्यामध्ये आहेत की नाही. महाराष्ट्राची सत्ता, मग ती जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, डीसीसी बँका असतील, बाजार समित्या असतील, पंचायत समित्या असतील, आमदारकी असेल, खासदारकी असेल, ही सर्व 169 कुटुंबांच्या हातामध्ये आहे. ही 169 कुटुंबांमध्ये आहे. आणि म्हणून मी जरांगे पाटलांना असं म्हणतोय की तुम्ही जी घोषणा केली आहे की आम्ही 288 जागा लढवू, माझी विनंती आहे की तुम्ही या 288 जागा लढवा आणि सत्तेचं सार्वत्रिकरण करून घ्या. मित्रो, जरांगे पाटील लढतील की न लढतील हा त्यांचा प्रश्न, पण ओबीसीना त्यांचं आरक्षण वाचवणं हे गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. आणि उद्याचं हे आरक्षण वाचवायचं आहे. ती येणाऱ्या विधानसभेमध्ये किमान 100 ओबीसी आमदार गेले पाहिजेत. आता जे सभागृह आहे, या सभागृहामध्ये फक्त 11च ओबीसी आमदार आहेत, त्याच्या पलीकडे नाही. आपण कधी लक्ष दिलं नाही, आपण कधी भांडलो नाही, आपण कधी असणाऱ्या सत्तेच्या राजकारणामध्ये पडलो नाही. याचं कारण की आतापर्यंत असणारा जो गाडा होता, ज्या रस्त्याने आखल्या गेला होता, त्याच रस्त्यावरती ठेवण्याचं कटिबद्ध इथला राजकारणी होता. पण मागच्या काही वर्षामध्ये इथला राजकारणी गाड्याचा रस्ता बदलू पाहतोय आणि तो ज्या रस्त्याने जायला बघतोय त्या रस्त्यामध्ये ओबीसी हा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपला लढा आहे तो गाडा भरकटत जाण्याच्या ऐवजी, तो गाडा भरकटत जाण्याच्या ऐवजी संविधानाने दिलेल्या रस्त्यावरती तो गेला तर ओबीसीचे अधिकार शाबूत राहतील, हे आपण लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी आपल्याला लढायचं. मित्रो, उद्याचं लढायचं म्हटलं म्हणजे मोर्चे आंदोलन हे करणं हे बरोबर आहे, पण त्याच्याच बरोबर आमदार निवडून आणणं हे सुद्धा महत्वाचं आहे. काही वर्षापूर्वी धनगर समाजाने पंढरपूरला फार मोठं अधिवेशन घेतलं होतं. 5 लाखाच्या वरती धनगर समाज उपस्थित होता. अटल बिहारी वाजपेयीला त्यांनी बोलवलं होतं. अनेक धनगर कार्यकर्ते आम्हाला म्हणत होते की आमचा आदिवासींचा प्रश्न मिटेल आणि 2-3 जागा खासदारकीच्या आम्हाला मिळतील. आम्ही मुकाट्याने ऐकत होतो, काही प्रतिक्रिया देत नव्हतो. 2 महिन्यानंतर निवडणुका आल्या, भारतीय जनता पक्षाची यादी बाहेर पडली आणि भारतीय जनता पक्षाची यादी बाहेर पडल्यानंतर लक्षात आलं एकही धनगर उमेदवार दिला नाही.
5 लाख लोक जमूनही एकही धनगर उमेदवार दिला नाही. सगळे धनगर कार्यकर्ते असं कसं झालं. मी त्यांना म्हटलं शांततेने विचार करा की असं का झालं. महाराष्ट्रातून तुम्ही 5 लाख लोक आणले, पण म्हटलं तुम्ही ज्या मतदारसंघातले आहात त्या मतदारसंघात धनगर समाज किती. तो काही मतदारसंघात 70,000 असेल, तो काही ठिकाणी 90 असेल. हे मोजक्या एवढे 3-4 मतदारसंघ, 5-1 मतदारसंघ. उरलेल्या मतदारसंघामध्ये तो 20-25-30 हजाराच्या आसपास असेल. म्हटलं त्याच मंचावरती, त्याच व्यासपीठावरती धनगर समाजाने माळी बसवला असता, वंजारी बसवला असता, कैकाडी बसवला असता, बंजारा बसवला असता किंवा ओबीसी मध्ये जेवढे आहेत त्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी बसवले असते तर वेगळा संदेश गेला असता. हे आपण लक्षात घ्या की धनगर समाजाने पुढाकार घेऊन ओबीसी मधल्या सगळ्या समाजाला एकत्र करून आता तो नेतृत्व करतोय. आता आपल्याला ओबीसीला डावलता येणार नाही. आणि मग म्हटलं तुम्हाला उमेदवारी त्या ठिकाणी मिळाली असती. एकटे लढायला गेलात तर ते शक्य होणार नाही. आणि म्हणून आज गरज आहे की ओबीसीच्या राजकीय चेहऱ्याची गरज आहे, समाजाच्या राजकीय चेहऱ्याची गरज नाही. आज ओबीसीच्या राजकीय चेहऱ्याची गरज आहे. या मेळाव्याच्या मार्फत दंगलीची परिस्थिती झालेली आहे राज्यांमध्ये. मी आपल्याला असं विचारतो, आरक्षण आपण देणार आहात का, की आपण मत देणार आहात. मत देणार. आरक्षण कोण देणार आहे. आरक्षण कोण देणार आहे. सरकार दे. आरक्षण सरकारने दिलेलं हे घटनेच्या चौकटीत बसतं की न बसतं याचा निर्णय कोण देणार. कोर्ट दे. मग तुम्ही एकमेकांना डोकं फोडून काय करणार. हे गावागावामध्ये हे डोकंफोड कार्यक्रमाचं आखल्या जात आहे. शरद पवार म्हणतात की महाराष्ट्राचा मणिपूर झाल्याशिवाय राहणार नाही. मी दुर्दैवी म्हणतो की एवढ्या मोठ्या माणसाने शांतता राखण्याचं आवाहन करण्याच्या ऐवजी मणिपूर झाला पाहिजे ही व्यथा व्यक्त केली. आपल्या गावातली, मानवत गावातली शांतता राखणं ही आपल्या सगळ्यांचं काम आहे. 77 मधली आज जी परिस्थिती आहे ती 77 साली सुद्धा परिस्थिती होती. आम्ही विद्यार्थी होतो. इमर्जन्सीच्या विरोधात आणि काँग्रेसच्या बाजूने असा तो लढा झाला. पण तो लढा सामाजिक लढा झाला नाही, तो राजकीय लढा राहिला. ज्याला इमर्जन्सीच्या विरोधात मतदान द्यायचं होतं त्यांनी इमर्जन्सीच्या विरोधात मतदान दिलं. ज्याला काँग्रेसला मतदान द्यायचं होतं त्यांनी काँग्रेसला मतदान दिलं. निकाल लागला, काँग्रेस हारली आणि जनता पार्टी जिंकली. पण जे 2 महिने एकमेकांच्या विरोधात लढत होते, जे 1-2 महिने एकमेकांच्या विरोधात होते, आठवड्याभरानंतर आम्हीच बघत होतो गळ्यात गळ्या घालून चहा पीत बसले होते. आम्ही त्यांना विचारलं, अरे 2 महिने तुम्ही आम्हाला भांडायला लावलं ना. ते म्हटले, ऐका, आमचं राजकीय भांडण नव्हतं, सामाजिक भांडण नव्हतं. मताच्या रूपाने आम्ही असणारा आमचं भांडण, आमचं मत व्यक्त केलं. बहुमताचा निर्णय आम्ही स्वीकारला. बहुमताचा निर्णय आम्ही स्वीकारला. आमचं व्यक्तिगत भांडण नव्हतं. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे की आज जरांगे पाटील यांच्या मागणीवर की मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्यावं याच्यावरनं गावामध्ये 2 तट पडले. मराठा समाज हा जरांगे पाटलांबरोबर आहे आणि ओबीसी हा जरांगे पाटलांच्या मागणीच्या विरोधात आहे. तुम्ही मतदानाने खुशाल व्यक्त करा, तोंडाने व्यक्त होऊ नका, एवढंच माझं आव्हान आहे. मताने आपण सारं व्यक्त व्हा आणि मताने व्यक्त व्हायचं असेल
तर आपण सगळ्यांना एकत्र यावं लागेल हे लक्षात घ्या. आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल आणि एकत्र येऊन संघटित ओबीसींची ताकद, राजकीय ताकद ही आपल्याला दाखवावी लागेल. या रॅलीची असणारी सांगता आम्ही 7 ऑगस्टला औरंगाबादला करतो. 7 ऑगस्ट हा ओबीसीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस असं मी त्या ठिकाणी मानतो. जसं सण साजरा करतो तो आनंदाचा दिवस असतो, तशाच रीतीने 7 ऑगस्ट सुद्धा ओबीसीच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे. याचं कारण की सरकारची दारं आरक्षण जे आहे हे त्या दिवशी लागू झालं आणि ते लागू झाल्यामुळे आज असणारा तलाठी झाला, ग्रामसेवक झाला, डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, सगळंच जेवला. हा मंडल दिवस म्हणून साजरा केला पाहिजे. तो मंडल दिवस म्हणून साजरा होईल. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे की गावातली परिस्थिती आपल्याला निवळायची असेल, गावातला दहशतवाद आपल्याला असणारा मिटवायचा असेल तर आपण सगळ्यांनी, आम्ही मंडलवादी आहोत, आम्ही आरक्षणवादी आहोत आणि म्हणून 7 तारखेला आपण औरंगाबादला निश्चितपणे पोचाल ही अपेक्षा बाळगतो आणि मी आपली सगळ्यांची रजा घेतो. नमस्कार. जय भीम.